पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांच्या दौऱ्यानिमित्त वरळी सीलिंगला आकर्षक विद्युत रोषणाई। मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा फोटो असलेली खास रोषणाई। तर मॅक्रॉ यांचे फ्रान्समध्ये जितके पोस्टर लागले नसतील तितके पोस्टर मुंबईत लागलेत। खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र। शिंदेंना मॅक्रॉ फ्रान्समध्ये प्रचारासाठी बोलवतील। शिवसेनेनं लावलेल्या बॅनरवरून राऊतांची खोचक टीका। आज पहाटे मुंबईत दाखल झालेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ आणि त्यांच्या पत्नी ब्रिजेट मॅक्रॉ यांचं मुंबई विमानतळावर स्वागत। राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्र पवार यांची उपस्थिती। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ आज मुंबई दौऱ्यावर। इंडो फ्रेंच कल्चरल कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार। लोकभवनाच्या भेटीसह एका सांस्कृतिक कार्यक्रमालाही दोन्ही नेते भेट देणार। यावेळी काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होणार। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आज वाहतुकीत 13 तासांसाठी मोठे बदल। काही मार्गांवर प्रवेश बंदी, तर आज सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यान वाकोला उड्डाणपूल आणि दहिसर टोल नाका दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर सर्व अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी। चंद्रपूरच्या नवनिर्वाचित भाजप महापौरांसह भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांकडून महापौर आणि नगरसेवकांचं अभिनंदन। यावेळी जीएसटी भरपाईसह चंद्रपूरसाठी मुनगंटीवारांकडून काही मागण्या। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेंकडून महापालिकेच्या सुरक्षेचा ऑनफिल्ड आढावा। सुरक्षेत त्रुटी असल्याचं महापौरांच्या पाहणीत समोर। यावेळी महापौरांकडून सुरक्षा अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना। सोलापूर महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक वैभव हत्तुरे भाजपसोबत सत्तेत सहभागी। स्वीकृत नगरसेवकांची संख्या 1 न कमी होण्याची भीती असल्यानं भाजपची राजकीय खेळी। सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा तिढा कायम। आज मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सत्ता स्थापनेबाबत बैठक। राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची माहिती। विधानसभेपासून जिल्हा परिषदेपर्यंत विरोधकांना रसद पुरवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये। धाराशिव जिल्हा परिषदेचे शिवसेना सदस्य अनंत लंडगेंचं नाव न घेता तानाजी सावंतांवर गंभीर आरोप। टिपूचा फोटो लावल्यामुळे त्यांचं महान कार्य अनेकांना कळलं। मालेगावच्या उपमहापौरपदाचा अजब दावा। संविधानात ज्यांचा फोटो तो हटवण्याचा अधिकार भाजपला कसा? तसेच टिपूच्या सैन्यातील अनेक प्रमुख ब्राह्मण मी ओबीसी वर्गातून आल्यामुळे मला टार्गेट करताय, शान हिंद यांचं वक्तव्य। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आज बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालासह टिपू सुलतान वादावर आजच्या बैठकीत चर्चेची शक्यता। माफी मागा नाहीतर तोंड काळं करू, शिवभक्त सचिन पाटील यांचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आव्हान। बुलढाण्यातील सपकाळांच्या निवासस्थानासमोर जात दिलं आव्हान, व्हिडिओ व्हायरल। गोंदियाच्या सालिकसा येथील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश। भाजप आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आणि कपिश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष आतिश दांडेगावकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश। मंत्री नरहरी झिरवळांवर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या, अशा कडक सूचना सुनेत्र पवारांनी झिरवळांना दिल्या, सूत्रांची माहिती। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवारांनी भेटीसाठी बोलावून घेतलंय। अल्पसंख्याक संस्थांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची सुनेत्रा पवारांनी माहिती मागवल्याची माहिती। पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या दालनात शरद पवार आणि दिवंगत अजित पवार या दोघांचेही फोटो। शरद पवार एक विचार आहेत आणि तो विचार जपण्यासाठी हा फोटो दालनात लावल्याची विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रतिक्रिया। नवी मुंबईमध्ये नाईक आणि शिंदेवाद कायम। वनमंत्री गणेश नाईक यांच्यावरील टीकेनंतर शिवसेनेकडून शहरात आक्षेपार्ह बॅनर। श्रीकांत शिंदे यांना माजी खासदार करण्याचं ओपन चॅलेंज। यानंतर स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकाराचा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून उपचार करून मिळेल अशा उल्लेखाचं शिवसेनेचं बॅनर।
मुंबईत उभारा कोकण भवन. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंचं महापौर ऋतू तावडेंना पत्र. मुंबईत येणाऱ्या कोकणवासियांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी नितेश राणेंचं महापौरांना पत्र. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यामुळे पार्थ पवारांचा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध येत नसल्याचा अहवाल. सूत्रांची माहिती. विकास खारगे समितीनं हा अहवाल महसूल मंत्री बावनकुळे यांना सादर केल्याची सूत्रांची माहिती. 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता. पार्थ पवार निर्दोष असतील आणि असावेतच. मुंडवा जमीन प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतर पार्थ पवारांना फोन केला असता आपण निर्दोष असल्याचं पार्थ म्हणाला होता. सुळेंची प्रतिक्रिया. कुणाला वाचवायचं कुणाला अडकवायचं हे सरकारच्या हातात. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणावर काँग्रेस आमदार विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. तर अहवालातील दोषींवर कारवाई करण्याची केली मागणी. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणात मोठ्या लोकांचा वरदहस्त होत आहे नक्की. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. विधानसभेत हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा त्यावर चर्चा करू अशी प्रतिक्रिया. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीनं पारदर्शकच चौकशी केली असेल. गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. समितीनं अहवालात काय शिफारसी केल्यात ते पाहिलेलं नाही अशी प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये काहीही आढळलं नाही याचा अर्थ दाल में कुछ काला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून शंका उपस्थित. नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी. मनसे नेते आणि वकील नितीन पंडित यांनी दाखल केली होती याचिका. झाड तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिकेद्वारे मागणी. हिंगोलीमध्ये पोलिसांचा अफूच्या शेतीवर छापा. 3,54,000 रुपये किमतीचा अफू जप्त. शिराळी गावात गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. 177 किलो अफू जप्त. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराचं प्रकरण. अटक करण्यात आलेल्या 7 आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शुभम लोणकरच्या सांगण्यावरून हा गोळीबार करण्यात आल्याची पोलिसांची कोर्टात माहिती. रॉंग साईडला गाडी का चालवतो असं म्हणत दुचाकीस्वारांनं 42 वर्षीय इसमाच्या कानशिलात लगावली. घटनेत 42 वर्ष नागरिकाचा मृत्यू. वसईतील धक्कादायक घटना. बीडच्या पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मद्यपीचा गोंधळ. यावेळी पोलीस ठाण्यातील वस्तूंची तोडफोड. शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. ठाण्यातील शांतीनगर परिसरात नूतन नीलम अपार्टमेंट ए विंगच्या 5व्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. घटनेत 3 जण गंभीर जखमी. सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारतीमधल्या रहिवाशांचं सुरक्षित स्थलांतर. भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावरील विजेचा पोल अचानक कोसळला. उड्डाणपुलाखाली उभी असलेली रिक्षा थोडक्यात बचावली. सुदैवानं जीवितहानी नाही. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार. यामध्ये वाल्मिक कराडच्या घरी कामाला असणाऱ्या दोघांची तर त्यांच्या एका मित्राचा समावेश असल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट वीकचं उद्घाटन. 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात हिलरी क्लिंटन, बिल गेट्स यांच्यासह सचिन तेंडुलकर आणि भारतातील वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार. नवी मुंबई विमानतळावरील फेडेक्स हबचं उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. विमानतळावरून मालवाहतूक करण्यासाठी हे हब महत्त्वाची भूमिका बजावणार. मागील 3 महिन्यांपासून पगार रखडल्यामुळे शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. पगार न झाल्यास 2 मार्चपासून आंदोलन करणार असल्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीपात्रातील खानापूर बंधाऱ्याला गळती. बंधाऱ्याच्या प्लेट खराब झाल्यामुळे गळती रोखण्याची पाटबंधारे विभागाकडे ग्रामस्थांची मागणी. यवतमाळमधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी आनंदाची सफर. महिलांच्या दुःखावर फुंकर म्हणून जीवाची मुंबई आनंदाची सफर उपक्रम. घाटंजी येथील महेश पवार यांच्या रसिकाश्रय संस्थेतर्फे उपक्रमाचं आयोजन. मी शाळेमध्ये जात असते. 4,000 रुपये महिना मिळते आणि माझ्या मुलीला घेऊन आईबाबासोबत राहते. सासरकडले मंडळी मला कधी साथ देत नाही. आज मुंबईला जातात तुम्ही, काय वाटतं? फार खुशी वाटत आहे, कारण की आम्हाला कधी बाहेर जायचा चान्सच नाही. घराच्या बाहेर कधी जाऊ दिलं नाही आम्हाला. पूर्ण भारतातून सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या यवतमाळमध्ये आहे. पण घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर छोटे छोटे लेकरं सोडून ज्यावेळेस जातो, जो आत्महत्या करतो, त्यावेळेस हे सगळं त्या बाईला सहन करावं लागतं आणि म्हणून ती स्वतःवरती खर्च करत नाही. मग रसिकाश्रय संस्थेच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की या एकल महिलांना घेऊन आपण जीवाची मुंबई करायची.
रबी हंगामातल्या हरभऱ्याला जेमतेम हमीभावा इतका दर. धुळ्यात शेतकरी हवालदिल. जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,500 तर 5,800 रुपयांचा दर. हमीभाव मात्र 5,875 रुपये. भंडाऱ्यामध्ये फुलांनी सजवलेल्या हार्वेस्टरवरून निघाली शेतकरी पुत्राची वरात. मोहाडी तालुक्यातील वडेगावमध्ये अनोखा विवाह चर्चेत. पाटण तालुक्यातील पाणेरीमध्ये श्री क्षेत्र वाल्मिकी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. यात्रेदरम्यान मंदिर परिसरात भजन, कीर्तन आणि भारुडातून समाज प्रबोधन. तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेचं भारताचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते दुबईत उद्घाटन. आयुष जागतिक प्रतिबंधात्मक आरोग्य धोरणाचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयास येत असल्याची जाधव यांची प्रतिक्रिया. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवकालीन युद्धकला शिलंबन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला आमदार अर्जुन खोतकर यांची उपस्थिती. यावेळी खोतकरांकडून लाठी कौशल्याचं सादरीकरण. तरुण पिढीनं पारंपरिक युद्धकलेचा वारसा जोपासण्याचंही आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.